नमस्कार। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी मुगाचा झटपट पौष्टिक नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। असे अख्खे हिरवे मूग नसेल तर याऐवजी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता। आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। हे मिक्सरमधून वाटताना यातच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। थोडंसं अद्रक घ्यायचं, थोडी कोथिंबीर सुद्धा घ्यायची आणि आता यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीक स्मूथ पेस्ट करायची। यामध्ये मुगाचे दाणे किंवा छोटे कण राहायला नको। आता हे मुगाचं बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यात 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाचं पीठ घातल्यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात। तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे रवा घालू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं। अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात थोडं पाणी सुद्धा घालायचं। हे बॅटर आपल्याला खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळ पण नको। डोस्यासाठी आपण जसं बॅटर बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे। यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीच घातले नाही आहे। खूप पौष्टिक हे डोसे होतात। तर आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। तवा असा पाण्याने पुसून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि मग डोसा टाकताना तव्याला चिटकत नाही। तर 2 चमचे बॅटर घेऊन अशा प्रकारे डोसा बनवून घ्यायचा। हे खूप फास्ट करायचं, पातळ डोसा बनवायचा। 1 ते 2 मिनिटातच हा डोसा शिजतो, जास्त वेळ लागत नाही। यावरून असा थोडा बारीक कट केलेला कांदा घालू शकता, यामुळे डोसे आणखी टेस्टी होतात। टोमॅटो चटणी सुद्धा घालू शकता। छान मसाला डोसा तयार होतो। वरून असं थोडं तेल सुद्धा घालायचं। जर तुम्हाला कमी तेलात नाश्ता बनवायचा असेल तर तेल न घालता सुद्धा डोसे बनवता येतात। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोसा छान भाजला गेला आहे, आता आपण काढून घेऊयात। मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। पटकन हा नाश्ता तयार होतो, खूप पौष्टिक आहे। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवून द्या किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।